बोधत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत। नमस्कार दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? काय करत आहात? काय म्हणालात? आवरून तयार आहात? वाट बघताय नचिकेताची? अरे हो, आज रविवार आहे ना, मग बरोबर. चला तर मग आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वप्रथम विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या शाखा डोंबिवलीच्या नचिकेताच्या 12व्या भागात मी तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. नेहमीप्रमाणे 3 ओंकार व प्रार्थना यांनी आपण सुरुवात करू. 3 ओंकार आणि प्रार्थना. नमस्कार करायचा आहे. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. प्रार्थना झाल्यावर आता आपण शिथिलीकरणाचे काही व्यायाम करू. आपले अंग आखडलेले असेल तर ते मोकळे करण्यासाठी, कंटाळा आला असेल किंवा शरीरात आळस भरला असेल तर तो सर्व निघून जाईल. शरीरात पॉझिटिव्ह एनर्जी पण निर्माण होईल. चला तर मग व्यायामाला सुरुवात करू. तयार आहात ना? प्रार्थना झाल्यानंतर आता सगळ्यांनी उठून उभं राहायचं आहे. आता आपण सगळेजण शिथिलीकरणाचे व्यायाम करणार आहोत. शिथिलीकरणाचे व्यायाम म्हणजे काय? तर पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीरामध्ये असणारी हाडं आणि असणारे स्नायू यांना व्यायाम देणे. आणि आता शिथिलीकरणाचे व्यायाम केल्यामुळे काय बरं होतं? शिथिलीकरणाचे व्यायाम केल्यामुळे आपलं संपूर्ण शरीर शिथिल होतं आणि आपल्याला सूर्यनमस्कार आणि आसनांचा अभ्यास करायला सोपं जातं. चला तर मग आपण सुरू करूया शिथिलीकरणाचे व्यायाम. पहिल्यांदा आपण जॉगिंग करणार आहोत. स्लो जॉगिंग. बॅकवर्ड जॉगिंग. फॉरवर्ड जॉगिंग. पाय शक्य होतील तितके वर उचलायचे आहे. साइड जॉगिंग. रिलॅक्स. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. पाठीमधून थोडंसं पुढे झुका. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. तोंडाने आवाज करायचा आहे श्वास सोडताना. डोळे उघडे ठेवायचे आहेत. रिलॅक्स. सरळ उभे राहा. अँकल स्ट्रेच. पूर्ण पायापासून आपलं शरीर वर उचलायचं आहे. घोटे वर उचलायचे आहेत आणि आपली पायांची बोटं जमिनीवरच टेकलेली. दोन्ही हात पुढे, खाली, परत वर, परत खाली, परत वर, परत खाली, परत वर, परत खाली.
खाली, परत वर, परत खाली, परत वर. रिलॅक्स. आता पायापासून गुडघ्यापर्यंत येऊया. कमरेतनं थोडं खाली वाकायचं आहे. गुडघ्यांवर दोन्ही हात ठेवायचे आहेत. नी रोटेशन करणार आहोत. गुडघे गोल फिरवणार आहोत. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. 5 वेळा क्लॉकवाईज फिरवा, 5 वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवा. असंच गुडघे पुढे मागे फिरवा. गुडघे पुढे मागे, पुढे मागे, पुढे मागे, पुढे मागे. रिलॅक्स. सरळ उभे राहा. आता आपण गुडघ्यांपासून कमरेपाशी येऊया. चला, पायातलं अंतर वाढवा. साईड बेंडिंग, कमरेचे व्यायाम करणार आहोत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ. एकदा उजव्या बाजूला बेंड करा, एकदा डाव्या बाजूला बेंड करा, एकदा उजव्या बाजूला बेंड करा, एकदा डाव्या बाजूला बेंड करा. रिलॅक्स. सरळ उभे राहा. पायातलं अंतर थोडं अजून वाढवा. बॅकवर्ड फॉरवर्ड बेंडिंग करा. असं 5 ते 6 वेळा केल्यानंतर परत सरळ उभे राहा. दोन्ही पाय जवळ आणा. पायातलं अंतर थोडंसं जास्तच ठेवायचं आहे. आणि आता कमरेचा तिसरा एक्सरसाइज करूया. ट्विस्टिंग. दोन्हीही हात. कमरेचा तिसरा व्यायाम ट्विस्टिंग करणार आहोत. दोन्हीही हात सरळ रेषेत आणू. कमरेतून आपलं शरीर मागे वळवायचं आहे आणि परत पुढे आणायचं आहे. मागे वळवायचं आहे आणि परत पुढे आणायचं आहे. दोन्हीही बाजूला. उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे. सुंदर. व्हेरी गुड. रिलॅक्स. 5 ते 6 वेळा ही एक्सरसाइज केल्यानंतर रिलॅक्स व्हायचं. आता कमरेपासून वरच्या भागाकडे वळूया. खांद्यांपाशी येऊया. आपले दोन्हीही हात खांद्यांवर ठेवा. आता आपण संपूर्ण दोन्हीही खांदे गोल फिरवणार आहोत. शोल्डर रोटेशन करणार आहोत. 1 2 3 4 5. आता खांदे उलट्या दिशेने फिरवा. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. रिलॅक्स. दोन्हीही हात खाली. आता खांद्यांपासून वरच्या भागाकडे वळूया. मानेपाशी येऊया. मानेची एक्सरसाइज करूया. पायातलं अंतर थोडं कमी करा. दोन्हीही हातांची मागे जाऊन एकमेकांना हात पकडायचे आहेत आणि मानेची एक्सरसाइज करणार आहोत. पहिल्यांदा मान पुढे मागे, पुढे मागे. सावकाश, हळूवार, स्लोली. मानेचे स्नायू नाजूक असतात. त्यांना हळूवार एक्सरसाइज द्या. कोणत्याही प्रकारची घाई मानेच्या स्नायूंबरोबर करू नका. रिलॅक्स. अशीच मान उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट. स्लोली, हळूवार,
व्हेरी गुड. रिलॅक्स. परत मान पुढे मध्ये आणायची आणि संपूर्ण रोटेशन करायचं. पूर्ण मान गोल फिरवा. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. 3 टाइम क्लॉकवाईज, 3 टाइम अँटी क्लॉकवाईज. रिलॅक्स. खाली बसा. पाय पसरा. हात सैल सोडा. रिलॅक्स व्हा. मान सैल सोडा. आता आपण बसून करायचे शिथिलीकरणाचे व्यायाम करणार आहोत. द्विपाद जानु शीर्षासन क्रिया. आपले दोन्ही हात फिरवून आपल्या पायांच्या बोटांना स्पर्श करायचे आहे आणि गुडघ्यांना डोकं टेकलं पाहिजे असं. जितकं जमेल तितकंच डोकं खाली न्यायचं आहे. पूर्ण डोकं खाली जात नसेल तर शरीराबरोबर जबरदस्ती करू नका. रिलॅक्स. रिलॅक्स. चक्की चालन क्रिया. दोन्हीही हात एकमेकांमध्ये गुंफून समोर ठेवायचे. ताठ आणि गोल गोल चक्की आपण जसं चालवतो तसं आपलं शरीर गोल फिरवायचं. जितकं होईल तितकं पुढे या, जितकं होईल तितकं मागे जा. व्हेरी गुड. अँटी क्लॉकवाईज करा. अँटी क्लॉकवाईज करा. रिलॅक्स. रिलॅक्स. बटरफ्लाय. दोन्हीही पाय जवळ आणा. पायाचे पंजे एकमेकांना जोडा. दोन्हीही पायांना हाताने घट्ट धरून दोन्हीही मांड्या फुलपाखराच्या पंखांसारख्या हलवा. हा एक्सरसाइज जास्तीत जास्त वेळ करता येईल तितका वेळ करायचा आहे. रिलॅक्स. विश्रांती. आता आपले दोन्हीही हात. आता आपल्याला व्याघ्रताण करायचा आहे. त्यासाठी एक एक गुडघा दुमडून वज्रासनामध्ये बसा. आपल्या दोन्हीही गुडघ्यांमध्ये हात आणि कोपर इतकं अंतर घ्यायचं आहे. तितकंच अंतर मागच्या पावलांमध्ये घ्यायचं आहे. ओणवं व्हायचं आहे. आता श्वास घे. पाठ खाली, मान वर. श्वास सोडत पाठ फुगवा, मान खाली. इथे सांभाळायला. श्वास घेत पाठ खाली, मान वर करा. श्वास सोडत पाठ फुगवा, मान खाली. रिलॅक्स.
आपले बटक्स आपल्या पावलांवर ठेवत ठेवत सावकाश खाली या. दोन्ही हात एकमेकांना जुळवा आणि त्याच्यावर डोकं ठेवा. ही आहे रिलॅक्स पोझिशन. काय मग, थोडेसे मन शरीर ताजेतवाने झाले की नाही? त्याला अजून सूर्यनमस्काराची जोड देऊ. सूर्यनमस्कार घालायला आपण आता सुरुवात करू. सूर्यनमस्कारामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. चला तर मग सुरू करूया आपण आता. तर आता आपण सूर्यनमस्कार शिकणार आहोत. सूर्यनमस्कार हा एक सर्वांगीण व्यायाम प्रकार असून तो आपण 12 अंकांमध्ये करतो. तर आता 12 अंकांमध्ये घालायचा हा सूर्यनमस्कार मी तुम्हाला 3-3-3 अशा अंकांमध्ये घालून दाखवणार आहे आणि त्यानंतर आपण अख्खा सूर्यनमस्कार एकत्रपणे घालणार आहोत. तर सर्वप्रथम आपली सूर्यनमस्काराची स्थिती. ताठ उभं राहायचंय, पाय जुळवायचे आणि आपल्या चवड्यांमध्ये थोडंसं अंतर, हाताची नमस्कार मुद्रा आणि आपली कोपरं जमिनीला समांतर. हाताचा नमस्कार बरोबर छातीच्या मध्यभागी. पाठ ताठ, नजर समोर आणि मान ताठ. ही झाली आपली सूर्यनमस्काराची स्थिती. याच्यामध्ये सगळ्यात पहिला अंक एकम. श्वास घेत दोन्ही हात जास्तीत जास्त वर खेचायचे, वर ताणून घ्यायचे आणि वरनं मागे वळायचे. म्हणजेच असं एकम. श्वास घेत जास्तीत जास्त वर जायचे आणि वरनं मागे. वर गेलेलं असताना हाताची कोपरं अगदी ताठ आणि सरळ ठेवायचेत. द्वी. आपण श्वास घेत वर गेलो होतो, आता श्वास सोडत हळूहळू खाली वाकायचे. पाठ ताठ, गुडघे ताठ, हाताची कोपरं सरळ. श्वास सोडत हळूहळू हळूहळू हळू खाली वाकायचे आणि आपले दोन्ही हात आपल्या दोन्ही पायांच्या बरोबर बाजूला ठेवायचे. आपलं डोकं जमिनीच्या दिशेने खाली सोडून द्यायचंय आणि श्वास सोडत अजून खाली जायचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्रिणी. आपला उजवा पाय जास्तीत जास्त मागे खेचून घ्यायचा आहे, गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे, नजर समोर, दोन्ही हात सरळ रेषेमध्ये, हाताच्या मध्ये पाय आणि ह्या स्थितीत थांबायचंय. तर आता आपण एकम द्वि त्रिणी म्हणजेच 1 2 3 अशा 3 स्थिती बघितल्या. ह्याच्या पुढच्या स्थिती आता आपण परत एकदा बघूया. एकम श्वास घेत हात वरती, द्वि श्वास सोडत हात खाली, त्रिणी उजवा पाय मागे नजर समोर आणि आता चत्वारी. ह्याच पायाच्या मागच्या पायाच्या बरोबर बाजूला दुसरा पाय ठेवायचा, नजर समोर, आपल्या शरीराचा संपूर्ण भार आपल्या खांद्यावरती, कोपरं सरळ, पाठ ताठ आणि समोर बघायचंय. शरीराच्या ह्या भागावरती प्रचंड ताण येईल, त्यानेच त्याचा व्यायाम होणार आहे. पंच. आपले गुडघे जमिनीवर टेकवायचे आणि श्वास घेत हळूहळू मागे जायचंय आणि श्वास सोडत आपलं कपाळ आणि नाक जमिनीवर टेकवायचंय. ही विश्रांतीची स्थिती आहे, त्यामुळे शरीराच्या कुठल्याही अवयवावरती, कुठच्याही भागावरती अजिबात ताण आलेला नाहीये. या स्थितीमध्ये आरामात बसायचंय. आणि आता षड. श्वास घेत हळूहळू वरती यायचंय आणि श्वास सोडत हळूहळू खाली जायचंय. आपलं कपाळ, आपलं नाक, छाती, दोन्ही हात, दोन्ही गुडघे आणि दोन्ही चवडे जमिनीवर टेकवायचे. पोट आणि कंबर जमिनीपासून वरती
आपल्या शरीराचे 8 भाग जमिनीवर टेकले म्हणून याला अष्टांग आसन असंही म्हणतात. तर आता आपण 1 2 3 4 5 6 अशा 6 स्थिती बघितल्या. आता ह्याच्या पुढच्या परत 3 स्थिती आता बघूया आपण. 1 श्वास घेत हात वरती, 2 श्वास सोडत पाठ ताठ आणि हात हळूहळू खाली, 3 उजवा पाय मागे नजर समोर, 4 शरीर पूर्ण सरळ घसरगुंडी सारखं, 5 श्वास घेत हळूहळू मागे जायचंय, कपाळ नाक जमिनीवरती विश्रांतीची स्थिती, 6 श्वास सोडत हळूहळू पुढे यायचंय, कपाळ नाक छाती दोन्ही हात दोन्ही गुडघे दोन्ही चवडे जमिनीवर टेकलेले, 7 श्वास घेत हळूहळू वरती यायचंय आणि जास्तीत जास्त वरती बघायचा प्रयत्न करायचा आहे, वरनं मागे जायचा प्रयत्न करायचा आहे, चवडे जमिनीवर टिकलेले, तळहात जमिनीवरती आणि गुडघे जमिनीपासून वर उचलायचे. 8 उष्ट्रासन, टाचा जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे, गुडघे ताठ ठेवायचे, हाताची कोपरं ताठ ठेवायचे आणि आपली नजर आपल्या चवड्यांच्या दिशेने ठेवायची. आणि आता 9 म्हणजेच 9 परत पंचची स्थिती, विश्रांतीची स्थिती, जास्तीत जास्त श्वसन करत राहायचंय. ही विश्रांतीची स्थिती आहे. आता आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत सूर्यनमस्काराच्या स्थिती बघितल्या. आता शेवटच्या 3 स्थिती आपण परत पहिल्यापासून सुरुवात करू आणि शेवटच्या 3 स्थिती कशा करायच्या त्या परत एकदा बघूया. 1 श्वास घे जास्तीत जास्त वरती, 2 श्वास सोडत हळूहळू खाली, 3 उजवा पाय मागे गुडघा जमिनीवर टेकवायचा, नजर समोर, 4 घसरगुंडी सारखी स्थिती, 5 श्वास घेत मागे जायचे, श्वास सोडत कपाळ जमिनीवरती विश्रांतीची स्थिती, 6 अष्टांग आसन, 7 भुजंगासन, जास्तीत जास्त वर जायचंय, गुडघे जमिनीपासून वरती, चवडे आणि तळहातावरती संपूर्ण शरीराचा भार, 8 टाचा जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा, 9 परत विश्रांतीची स्थिती, श्वास घेत मागे जायचंय, श्वास सोडत कपाळ जमिनीवर, 10 श्वास घेत हळूहळू पुढे यायचंय, उजवा पाय उचलून दोन्ही हातांच्या बरोबर मध्ये ठेवायचा आहे, हाताची आणि पायाची बोटं एका सरळ रेषेमध्ये, नजर समोर. ही स्थिती परत त्रिणी सारखीच आहे, फक्त त्रिणीला आपण उजवा पाय मागे घेतला होता, आता आपण उजवा पाय पुढे घेणार आहोत, म्हणजे दोन्ही पायांवरती समान ताण येतो. 11 ही परत द्विसारखी स्थिती आहे, पायाचे गुडघे ताठ, डोकं जमिनीकडे, कपाळ गुडघ्यांना लावायचा प्रयत्न करायचा आहे आणि दोन्ही हात आपल्या पायांच्या बाजूला ठेवायचे, जास्तीत जास्त खाली जायचा प्रयत्न करायचा आहे.
आणि शेवटची स्थिती द्वादश. श्वास घेत घेत हात ताट ठेवून हळूहळू वर यायचंय आणि परत नमस्कार मुद्रा. आता आपण स्टेप बाय स्टेप जसा सूर्यनमस्कार बघितला तसाच आता आपण एक अखंड सूर्यनमस्कार एकत्रपणे करूया. पण त्याआधी सूर्यनमस्काराचा एक बीज मंत्र आहे. ईशावास्य उपनिषद म्हणजे सगळ्यात पहिला जो उपनिषद आहे त्याच्यामधील हा 15वा श्लोक. हा आपण सूर्यनमस्काराचा मंत्र म्हणून सूर्यनमस्कार करायच्या आधी नेहमी सूर्याची प्रार्थना म्हणून आपण हा मंत्र म्हणतो. तर तो मंत्र मी म्हणेन आणि त्यानंतर आपण अखंड सूर्यनमस्कार करणार आहोत. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्त्वं पूषण अपावृणु सत्यधर्माय दृष्टये. ॐ ह्रां मित्राय नमः. एकम श्वास घेत दोन्ही हात वरती जास्तीत जास्त वर ताणून घ्यायचे आणि मागे. द्वी पाठीचा कडा ताठ, कोपरं ताठ, गुडघे सरळ. श्वास सोडत हळूहळू खाली. त्रिणी उजवा पाय मागे, डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये, नजर समोर. चत्वारी घसरगुंडीसारखी स्थिती. पायांचे चवडे आणि तळहात याच्यावरती संपूर्ण शरीराचा भार तोलून धरायचा. पंच गुडघे टेकवायचे. श्वास घेत मागे जायचे आणि श्वास सोडत कपाळ जमिनीवरती. विश्रांतीची स्थिती. आरामात दीर्घ श्वास प्रश्वास करत राहायचा. क्षण. श्वास घेत पुढे यायचे आणि संपूर्ण श्वास सोडून कपाळ जमिनीवर टेकवायचे. कपाळ, नाक, छाती, दोन्ही तळहात, दोन्ही गुडघे आणि दोन्ही चवडे जमिनीवरती. कंबर जमिनीपासून वर उचलून धरायचे. सप्त. श्वास घेत हळूहळू वरती यायचे. पायाचे गुडघे जमिनीपासून वरती, चवडे आणि तळहातावरती शरीराचा संपूर्ण भार. अष्ट. आपल्या पायाच्या चवड्यांकडे बघायचा प्रयत्न करायचा आहे. टाचा जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा. 9. श्वास घेत थोडस पुढे आणि श्वास सोडत परत विश्रांतीची स्थिती. 10. दोन्ही हातांच्या मध्ये उजवा पाय, नजर समोर. 11. परत द्विसारखी स्थिती. जास्तीत जास्त खाली झुकायचंय. गुडघे ताठ. हाताची बोट पायाच्या बरोबर बाजूला. आणि 12. श्वास घेत हळूहळू वरती यायचे आणि परत नमस्कार मुद्रा. आवडला ना व्हिडिओ? ज्यावेळी तुम्हाला व्यायाम करायचा कंटाळा येईल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने केलात तर तो तुम्हाला नक्की आवडेल. आता आपण एक गीत ऐकणार आहोत. आपण सर्वजण पृथ्वीवर राहतो, त्यामुळे फक्त स्वतःचा पुरेसा स्वार्थी विचार न करताना पृथ्वीचे पण रक्षण करणे, तिचे कल्याण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हा आशय या गीतातून व्यक्त झाला आहे.
तुम्ही स्क्रीनवर बघून पण हे गीत म्हणू शकता. प्रयत्न करा, नक्की तुम्हाला येईल. आता आपण ते गीत ऐकूया. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले. मानागम अगाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है. जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले. शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है. शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है. कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले. आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सृजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं है. भौतिकता के उत्थानों में जीवन का उत्थान न भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. आता तुम्ही सर्वजण ज्याची उत्सुकतेने वाट बघत आहात तो म्हणजे खेळ. चला तर मग खेळ खेळूया. सोपं आहे, नाव पण थोडे हटके आहे. फुलाम फलाम सबजाम. तर आज आपण एक नवीन खेळ खेळणार आहोत. त्या खेळाचं नाव आहे फुलाम फलाम सबजाम. या खेळामध्ये काय असणार आहे तर मी डोक्यावरती टोपली घेऊन सगळ्यांच्या समोरून फिरणार आहे आणि ज्याच्या समोर थांबेन त्यानं, जर समजा मी फुला म्हणलं तर एका फुलाचं नाव सांगायचं, फला म्हणलं तर फळाचं नाव सांगायचं आणि सबजाम म्हणलं तर एका भाजीचं नाव सांगायचं. पण काळजी घ्यायची आहे की ते सांगताय ते तुम्ही नाव चुकी सांगितलं, डबल सांगितलं किंवा तुम्ही सांगितलंच नाही तर तुम्हाला आऊट धरण्यात येईल आणि तुम्ही पाठीमागे थांबायचं. ओके. फलाम सबजाम, फुलाम फलाम सबजाम, फुलाम फलाम सबजाम, फुलाम फलम. आंबा. फुलाम फलाम सबजाम, फुलाम फलाम सबजाम, फुलाम. कमळ. फुलाम फलाम सबजाम, फुलाम फलाम सबजाम, फुलाम. आउट आउट. फुलाम फलाम सबजाम, फुलाम फलाम सबजाम, फुलाम. गुलाब. फुलाम फलाम सबजाम, फुलाम फलाम सबजाम, फुलाम फलाम सबजाम. आउट. फुलाम फलाम सबजाम, फुलाम फलाम सबजाम, फलाम. आउट आउट आउट. फुलाम फलाम सबजाम, फुलाम फलाम सबजाम, फुलाम फलाम सबजाम. नीती. फुलाम फलाम सबजाम, फुलाम फलाम सबजाम, फुलाम फलाम सबजाम, सबजाम. आउट आउट आउट. फुलाम फलाम सबजाम, फुलाम फलाम सबजाम, फुलाम. फुलाम फलाम सबजाम, फुलाम फलाम सबजाम, सबजाम. फुलाम फलाम सबजाम, फुलाम फलाम सबजाम, फुलाम फलाम सबजाम, फुलाम.
झालंय आउट आउट. फुलाम फलाम सबजाम. फुलाम फलाम सबजाम. फुलाम फलाम फुलाम. कमळ झालंय झालंय झालंय. फुलाम फलाम सबजाम. फुलाम फलाम सबजाम. फुलाम फलाम सबजाम. सबजाम. झालंय मेथी. झालंय झालंय. फुलाम फलाम सबजाम. फुलाम फलाम सबजाम. पालक नाही नाही फुलाम फलाम सबजाम. फुलाम फलाम सबजाम. फुलाम फलाम फुलाम. गुलाब फलाम फलाम फलाम. पण फलाम विचारलं तुम्ही. फलाम फलाम सबजाम. सबजाम. तांदूळाची भाजी झाड फुलाम फलाम सबजाम. फुलाम फुलाम फुलाम. कमळ फुलाम फलाम सबजाम. फुलाम फलाम सबजाम. सबजाम. वांगी फुलाम फलाम सबजाम. फुलाम फलाम फलाम. बटाटा ठीक आहे फुलाम आहे. फुलाम सबजाम. फुलाम फलाम सबजाम. फुलाम. जाय जरा मागे था मागे. फुलाम फलाम सबजाम. माग सगळं. फुलाम फलाम सबजाम. फुलाम फलाम सबजाम. फुलाम. आउट. फुलाम फलाम सबजाम. फुलाम फलाम फलाम. फुलाम फलाम सबजाम. फुलाम. चाफा फुलाम फलाम सबजाम. सबजाम. मेथी झालंय फुलाम फलाम सबजाम. सबजाम. आउट. फुलाम फलाम सबजाम. फुलाम फलाम सबजाम. सबजाम. चिकळाची भाजी फुलाम फलाम सबजाम. फुलाम फलाम सबजाम. फुलाम. कमळ झालंय. फुलाम फलाम सबजाम. फुलाम फलाम सबजाम. फुलाम फलाम सबजाम. फुलाम. जाय नाही झालं. फुलाम फलाम सबजाम. फुलाम फलाम सबजाम. दोघं राहिलेत. फुलाम फलाम सबजाम. फुलाम फलाम सबजाम. फुलाम. कमळ झालंय. अशा प्रकारामध्ये आरती जिंकलेली आहे. आनंदायी पद्धतीनं टाळ्या वाजून तिचं अभिनंदन करूया. 1 2 3 स्टार्ट. काय मग तुम्हाला सर्वांना खेळ आवडला असेलच. आता आपण रामायणातील काही भाग बघणार आहोत. प्रभू श्रीराम तर सर्वांना माहीत असतीलच. आपल्या जीवनाला योग्य ते चांगले वळण लावणारा असा रामायण हा ग्रंथ आहे. आपल्याला रामायण बघून काय काय बोध होतील तर मोह, मत्सर, राग या सर्व गोष्टी विसरायला हव्यात. मोठ्या माणसांचा आदर करायला हवा. दुसऱ्यांशी नम्रतेने वागायला पाहिजे. त्यांच्या भावना समजून घ्यायला पाहिजेत. आपल्या कर्तव्यात कुठेही कसूर राहता कामा नये ही शिकवण आपल्याला मिळते. आपण आता ते बघूया. Namaskar. From today coming 31 days in Kerala, people they specially take up Ramayana Parayanam because this month is called as Ramayana Masam. So just a thought of sharing few important aspects to be practiced in our life or the lessons we can take up in the life from Ramayana. We thought of sharing with you. Number 1, respect elders and be duty bound towards parents. Sri Rama left for Vanavasa after his mother Kaikeyi expressed her desire to see her son, that is Bharat, to become the future king of Ayodhya. Rama did not say anything because he had no other thinking just to obey his parents, and he left for Vanavasa. Second thing, remain united with the siblings even during the toughest of times. It's a very important aspect to be learned from Ramayana. Bharata refused to accept the throne after his father's demise and waited for Ram to return from his Vanavasa. Lakshmana also accompanied with the brother Ram. Standing by the side of his brother was the aspect which Lakshmana did. And Bharata knew that the throne is not for him. He doesn't deserve to be there because his brother, eldest brother, deserves to be on the throne. So he waited till Rama returns. And the other third thing, be loyal to your spouse. This is a very important aspect to be learned. Ravana tried to use Sita Maya, abducting her, but Sita never let him succeed in his attempts. Ram did not remarry after Sita was forcibly abandoned by him, even after
conducting the Agni Pariksha. Being a king, he could have enjoyed the privilege of having many queens, but he chose to remain loyal to his beloved wife Sita. Next thing, be deeply committed to your duty. Now, besides being Sita's husband, Rama was also the king of Ayodhya, and the duty of a king is to keep his people happy. And hence he had to abandon his wife for the sake of the masses after they questioned her chastity. As a husband, he was duty bound towards his wife, but as a king, he had to think of his people, their wish ahead of his personal wishes. So he lived for the society. Choose the path of righteousness is another lesson to be learned. Vibhishana, younger brother of Ravana, chose not to support his sibling in the war against Ram. He knew his brother had committed a sin by abducting Sita. That is, she is married to Ram. So that's a wrong thing which a brother has done. So he chose to become in the path of righteousness. Next lesson, remain humble no matter how powerful you become. This is a very important aspect to be remembered. Hanuman could have easily rescued Sita from Ravana's Ashoka Vatika. He had the power to single-handedly fight against Ravana's army, but he chose to surrender to Lord Rama's divinity and let him do the needful. Such a very important lesson to be learned from Hanuman. Never consider anyone inferior is another important lesson to be learned. Mighty Prince Ram took the help of Vanara Sena to build a bridge, Ram Setu, so that he could reach Lanka to free Sita. The little monkeys not just helped him build the Setu, but also took part in the war against Ravana. And Sri Rama considered every one of them, they have the potential divinity to support him. Don't look at anybody as inferior to you. It's an important lesson to be learned. All that glitters is not gold, we keep saying. We can learn this also from Ramayana. Sita got attracted to a spotted deer that looked incredibly beautiful. She wanted Ram to get the deer for her from the jungle. Actually, it wasn't a deer, it was marriage. Ravana sent him, and Sita got attracted to it. Be very careful. All that glittering is not gold. If you get attracted to such things in your life, you may lose your life. It's a great important lesson to be learned. You will be in trouble thereafter. Embrace all irrespective of caste, creed or color is to be learned from Ramayana. Prince Ram ate the fruits that were already tasted by Shabari, a poor old woman who had nothing much to offer but pure love and devotion. And Sri Rama accepted. He tasted it and gave to him, but not thinking of anything other than her love and her devotion to Lord Rama. And Rama embraced such thing, just imagine. He was so happy with her devotion and love towards Lord. And certain things we need to abandon in the life. What are those? We have to abandon kama, that is lust, krodha, anger, moha, desire, mada, what is mada? Pride, lobha, greed, matsarya, that is competition. All these things we have to remove from our life. Irsha, jealousy, this is a grina, hatredness, bhaya, fear. All these things we must abandon from our life and lead a very happy, purposeful and peaceful life is what Ramayana teaches us today on this very important day. Let us all remember these aspects from Ramayana and make use of these things, these lessons in our life, and lead a very purposeful life. We can see an ideal life ahead.
one Adarsha Samaj we can see, in that we can all become such a beautiful, we can live a peaceful life. May God bless all of you. Is the prayer from Vivekananda Kendra for all of you. Thank you very much. आता आपण थोडेसे प्रॅक्टिकल करूया, म्हणजे पेपर क्राफ्ट. यामध्ये आपण कागदी फुलं कशी करायची ते आपण बघूया. फुले केल्यावर खूप छान दिसतात. तुम्ही करून बघालच, तुमचा वेळ पण छान जाईल. शिवाय स्वतः एखादी गोष्ट केल्याचा आनंद वेगळाच असतो, नाही का? चला तर मग आपण ते करूया.
आता आपल्यातलाच एक छोटा दोस्त एक देशभक्तीपर गीत सादर करणार आहे. आपण ते ऐकूया. त्याने ते खूप सुंदर म्हटले आहे. असेच काही कलागुण तुमच्याकडेही असतील तर त्याचा व्हिडिओ करून पाठवा. आम्ही तो नक्की दाखवू. वाट बघत आहोत. चला तर मग आपण त्याचे गाणे ऐकूया. नमस्ते, माझं नाव आर्यन भिसे आहे. मी ओंकार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे, इयत्ता 5वी. मी तुमच्या समोर देशभक्ती गीत सादर करणार आहे. ओ सबसे ऊंची विजय पताका लिए हिमालय खड़ा रहेगा. मानवता का मान बिंदु यह, भारत सबसे बड़ा रहेगा. सबसे ऊंची विजय पताका लिए हिमालय खड़ा रहेगा. ओ विंध्या की चट्टानों पर रेवा की गति तूफानी. विंध्या की चट्टानों पर रेवा की गति तूफानी. 66 वर्षों तक गाएगी जीवन की संघर्ष कहानी. इसके चरणों में नत होकर हिंदू महाद्वीप पड़ा रहेगा. सबसे ऊंची विजय पताका लिए हिमालय खड़ा रहेगा. ओ जिसकी मिट्टी में पारस है, स्वर्ण धुली उस भंग भूमि की. पंच नदों के फव्वारों से सिंची बहारे पुण्य भूमि की. शीर्ष बिंदु श्रीनगर सिंधु तक सेतु बंधु भी अड़ा रहेगा, अड़ा रहेगा, अड़ा रहेगा. सबसे ऊंची विजय पताका लिए हिमालय खड़ा रहेगा. सबसे ऊंची विजय पताका लिए हिमालय खड़ा रहेगा. ओ जिस धरती पर चंदा सूरज सांझ सवेरे नमन चढ़ाते, षड् के सरगम पर पंछी दीपक और मल्हार सुनाते. दीपक और मल्हार सुनाते, दीपक और मल्हार सुनाते. वही देशमणि माँ वसुधा के हृदय हार में जड़ा रहेगा. सबसे ऊंची विजय पताका लिए हिमालय खड़ा रहेगा. सबसे ऊंची विजय पताका लिए हिमालय खड़ा रहेगा. सबसे ऊंची विजय पताका लिए हिमालय खड़ा रहेगा. गाणे झाल्यावर आता आपण एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत. कुणाची माहिती आहे का? स्वामी विवेकानंदांची. त्यांनी स्वतःवर आलेल्या संकटावर कशी मात केली हे या गोष्टीतून आपल्याला कळणार आहे. आपल्यावर पण कुठल्याही प्रकारचे संकट आले तर त्याच्याशी सामना करायला, त्याला न घाबरताना तोंड द्यायला हे आपण शिकले पाहिजे. आपण स्वतःला खूप कणखर बनवले पाहिजे याची शिकवण आपल्याला या गोष्टीतून मिळते. आपण आता ती गोष्ट ऐकूया. गोष्टीचं नाव आहे माकडे आणि स्वामी विवेकानंद. आपला देश पाहण्यासाठी स्वामीजी फिरत असताना ते काशीला आले. तिथे त्यांनी काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले तर जवळच एक झाड होते. त्या झाडाखाली बरीच माकडे फिरत होती. स्वामीजी जसे चालायला लागले तसा माकडांचा कळप त्यांच्या मागे लागला व त्यांचा रस्ता अडवू लागले. त्या माकडांना वाटले की स्वामीजींजवळ काहीतरी खाण्याचे पदार्थ आहेत
म्हणून ती माकडे स्वामीजींचा पाठलाग करू लागली. आपल्या मागून माकडे येत आहेत हे पाहिल्यावर स्वामीजी घाबरले आणि भराभरा चालू लागले. तशी माकडे सुद्धा त्यांच्या मागे भराभरा चालू लागली. स्वामीजींचा पाठलाग करू लागली. तसे स्वामीजी घाबरून धावू लागले. माकडेही त्यांच्या मागे धावू लागली. माकडे त्यांना सोडायलाच तयार नव्हती. त्यांच्या मागे 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 ती अशी वेगाने धावू लागली. आता मात्र स्वामीजी पुरते घाबरले आणि घाबरून थरथर कापायला लागले. त्यांचे हात पाय लटपटू लागले. काय करावं, कोणाला सांगावं, कसं बरं या माकडांचा आपण पाठलाग सोडवावा, काही त्यांना कळेना. जवळच एक वृद्ध साधू तिथे बसलेला होता. त्या वृद्ध साधूने ते पाहिलं. तो वृद्ध साधू त्यांना म्हणाला, अहो धावू नका, मागे वळा आणि माकडांना सामोरे जा, प्रतिकार करा. हे शब्द स्वामीजींच्या कानावर पडले आणि ते झटकन वळले आणि रागाने त्या माकडांकडे पाहिलं आणि हात उंचावून माकडांवर ओरडले. म्हणजे या ठिकाणी स्वामीजींना चांगलाच धीर आला होता आणि त्यांनी धीराने त्या माकडांशी प्रतिकार केला. तशी ती सगळी माकडं पळून गेली. मग या प्रसंगातून स्वामीजी हा धडा शिकले की जेव्हा संकट आपल्यावर येतं तेव्हा त्या संकटाला घाबरून न जाता, त्या संकटापासून लांब पळून न जाता आपण त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. लांब पळण्याचा प्रयत्न करतो पण तेव्हा ती संकटं आपल्या जास्तच मागे लागतात. जर आपण स्थिर राहून विवेकाने, धीराने त्या संकटांशी सामना केला तर संकटंसुद्धा माकडांप्रमाणे पळून जातात. स्वामीजी त्या साधूंजवळ गेले आणि त्यांनी त्यांचे आभार मानले. आज तुमच्यामुळे मी या माकडांपासून वाचू शकलो. संकटाला धीराने कसं तोंड द्यायचं हे शिकायला मिळालं. पुन्हा आभार मानून स्वामीजी निघून गेले. मुलांनो, आपल्यावरही कोणतं संकट आलं तर पळून न जाता, रडत न बसता, घाबरून न जाता आपण त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचा असतो. आणि आपण प्रयत्न केला तर यश हे आपल्याला निश्चितच मिळतं. तेव्हा पुढे येणाऱ्या संकटांना असाच आपण धीराने प्रतिकार करायचा आहे. भारताच्या ईशान्येकडच्या राज्यांची आपण आता माहिती घेत आहोत. मागच्या भागात आपण आसाम व मेघालय या राज्यांची माहिती घेतली. आपल्या भारत देशात विविध प्रकारचे लोक आहेत, विविध भाषा बोलल्या जातात. सर्वांचे सण, पेहराव यामध्ये पण खूप विविधता आहे. तरीही सर्वांना बांधून ठेवणारा असा हा आत्मीयतेचा, प्रेमाचा धागा आपल्या भारत देशात आहे व सर्वांना त्याचा अभिमान देखील आहे. तर आज आपण त्रिपुराबद्दल माहिती घेणार आहोत. तर मग आज आपण तो जाणून घेऊया. नमस्कार बालदोस्तांनो, कसे आहात? पॅन्डेमिक सिच्युएशन, लॉकडाऊनमध्ये एन्जॉय करताय ना हा नचिकेता कार्यक्रम? ग्रेट. मग आज आपण बघतोय त्रिपुरा. मेघालयालाच लागून असलेलं हे एक छोटंसं राज्य त्रिपुरा. त्रिपुरा या शब्दाची जर फोड करायची झाली तर द्वीप्र या संस्कृत शब्दावरून त्रिपुरा हा शब्द आलेला आहे. द्वीप्र म्हणजे काय? पाण्याजवळचा प्रदेश, म्हणून द्वीप्र. त्रिपुरा राज्याची राजधानी आहे अगरतला आणि अगरतला हे खूप महत्त्वाचं त्रिपुरातलं केंद्रबिंदू आहे. याचं कारण असं की अगरतला हे नॉर्थ ईस्टमधील सगळ्यात पहिल्यांदा स्मार्ट सिटी जर कुठली डिक्लेअर केलं असेल तर ती आहे अगरतला. 21 जानेवारी 1972 हे त्रिपुरा राज्य अस्तित्वात आलं. जर आपण थोडंसं मॅपकडे बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की त्रिपुराला बांगलादेशची बॉर्डर आहे आणि या बांगलादेशची बॉर्डर जी पसरलेली आहे ती कमला सागर लेक हा जो आपण अगरतल्यापासून साधारणपणे 35 ते 36 किलोमीटर लांब जो आहे
तो कमलासागर लेक बांगलादेशमध्ये सुद्धा पसरलाय. पण जर आपण नेव्हिगेशनमध्ये मॅप्समध्ये जर बघितलं तर लक्षात येईल कमलासागर लेक हा जो अर्धा जो बांगलादेशमध्ये होता तो संपूर्णपणे भारतामध्ये आलेला आहे. तो एक्झॅक्टली तो स्क्वेअर जो आहे त्याच्या पलीकडे लेक जिथे संपतो तिथून बांगलादेशची बॉर्डर त्याला लागूनच जाते. तर कमलासागर लेक. अगरतला किंवा त्रिपुरा आपण जर राज्याचा थोडा विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे हे जे राज्य आहे ते राजस्थानला कुठेतरी ट्विन स्टेट म्हणून ओळखता येईल. राजस्थानमध्ये जयपूर आणि उदयपूर अशी जी 2 शहरं आहेत तशाच प्रकारची अगरतला हे एक शहर आहे. उदयपूर नावाचं एक छोटंसं शहर सुद्धा आपण या त्रिपुरामध्ये बघतो. तिथे माताबरी टेम्पल आहे आणि तिथे लेक सुद्धा आहे. तर जयपूरमध्ये जसं आपण एक सिटी पॅलेस बघतो आणि एक लेक पॅलेस बघतो त्याच धर्तीवरती त्रिपुरामध्ये सुद्धा उजयंता पॅलेस आणि नीरमहल आहे. त्रिपुरातील जो सिटी पॅलेस आहे तो आपण उजयंता पॅलेस म्हणून जो ओळखतो तो आता तिथे त्रिपुरा राज्य सरकारनं म्युझियम केलेलं आहे. त्रिपुरा स्टेट म्युझियम. आणि त्या स्टेट म्युझियममध्ये आपण आर्किओलॉजिकल स्कल्पचर्स, हिस्टॉरिकल स्कल्पचर्स, पेंटिंग्स आणि ट्रायबल्स कल्चर म्हणजे आदिवासी संस्कृती कशी आहे हे आपण या म्युझियममध्ये बघतो. एक अवाढव्य महाल हा उजयंता पॅलेस आहे. संपूर्णपणे पांढऱ्या दगडामध्ये बांधला गेलेला हा उजयंता महल आहे. त्रिपुरामध्ये माणिक्य राजघराणं होतं. त्या माणिक्य राजघराण्याचं वास्तव्य या उजयंता पॅलेसमध्ये होतं. हा महाल कोणी बांधला तर राधा किशोर माणिक्य यांनी 1899 मध्ये हा महाल बांधायला सुरुवात केली आणि तो पूर्ण झाला 1901च्या अखेरीस किंवा 1902च्या सुरुवातीला. 3 वर्षामध्ये हा महाल त्याचा बांधला. ईशान्य भारतातील सगळ्यात मोठं म्युझियम जर आपण बघायला गेलो तर ते त्रिपुरा स्टेट म्युझियम आहे. टोटल 24 दालनं या उजयंता पॅलेसमध्ये आपण बघतो. आणि जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्रिपुरा संपूर्ण राज्याची संस्कृती, तिथे असलेलं राजेशाही घराणं या संदर्भातली सगळी माहिती या आपण त्रिपुराच्या स्टेट म्युझियममध्ये किंवा उजयंता पॅलेसमध्ये आपण घेतो. भारत देश 1947 ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त झाला. भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण त्रिपुरा हे राज्य 1949 पर्यंत स्वतंत्रच होतं. 1949ला ते भारतामध्ये विलीन झालं आणि तो एक ईशान्य भारताचा भाग म्हणून भारतामध्ये नव्याने आला. त्याचबरोबर उजयंता पॅलेसच्या सोबतच आपण एक साधारणपणे 38 किलोमीटर लांब अगरतला शहरापासून नीरमहल आहे. तसाच प्रकारचा आपण एक महल जयपूरमध्ये सुद्धा बघतो. त्याचं नाव काय लेक पॅलेस किंवा उदयपूरला पण आहे लेक पॅलेस. त्याच धर्तीवरती इथे पांढऱ्या शुभ्र दगडांमध्ये बांधलेला हा नीरमहल. रुद्रा सागर लेक जो अगरतलामध्ये आहे त्या लेकमध्ये बांधला गेलेला हा नीरमहल आहे. नीरमहल बांधला 1930 मध्ये आणि हा पूर्ण व्हायला जवळजवळ 9 वर्ष लागली. हा जो पॅलेस जो बांधला ना तो एका ब्रिटिश कंपनीने बांधला. माणिक्य घराण्याचा जो राजा होता वीर विक्रम किशोर माणिक्य दाबराम या राजाने हा पॅलेस बांधण्यासाठी एका ब्रिटिश कंपनीला अपॉइंट केलं. ब्रिटिश कंपनीचं नाव आहे मार्टिन अँड बर्न्स. या कंपनीने हा महाल बांधला. वीर विक्रम किशोर माणिक्य या महाराजाचा हा समर पॅलेस होता. या पॅलेसच्या आतमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला असं जाणवेल की इथे कुठली गोष्ट नाही. ॲम्पी थिएटर आहे,
मोठमोठे दरबार आहेत आणि वेगवेगळ्या कल्चरल्स ॲक्टिव्हिटीसाठी इथे बांधले गेलेलं ओपन एअर थिएटर सुद्धा आहे. त्या ठिकाणी डान्स, नाटक आणि इतर तत्सम वेगवेगळ्या फंक्शन्स या समर पॅलेस म्हणजे नीरमहलमध्ये होत असत. अगरतलापासून राजघाट म्हणून एक एरिया लागतो. त्या राजघाटावरून आपण बोटीने या पॅलेसमध्ये शिरू शकतो. वाईल्डलाईफ सँच्युरीचं एक अनुभव घ्यायचा असेल तर इथे सेपाही चाला म्हणून एक वाईल्डलाईफ सँच्युरी आहे. या सँच्युरीचं एक महत्त्व म्हणजे असं की इथे 4 प्रकारची माकडं आपल्याला इथे बघायला मिळतात. त्यातली एक विशेष माकडाची जात म्हणजे पायरी लंगूर. पायरी लंगूर म्हणजे ही जात आहे ती फक्त व्हिएतनाम, थायलंड, कंबोडिया, लाओस, म्यानमार या देशामध्ये ही माकडाची जात फक्त आढळून येते. पण इथे या सेपाहीचाला वाईल्डलाईफ सँच्युरीमध्ये ही पायरे लंगूर आपल्याला अनुभवायला मिळते. हे पायरे लंगूर या माकडांकडे तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्या डोळ्यांना जी पांढरी वर्तुळं जी आहेत ती त्याचं विशेष तर आहेच, पण आपल्याला असं भासतं की ही माकडांनी चष्मा तर लावला नाहीये ना, म्हणून त्याला स्पेक्टॅक्ट मंकी असंही म्हणतात. त्याचसोबत लिपर्ड, अनेक रेप्टाईल्स, बेअर्स म्हणजे अस्वल सुद्धा या सेपाहीजाला वाईल्डलाईफ सँच्युरीमध्ये आहे. हरणं पण बरीच आहेत, अँटेलॉप्स आहेत. तर एक साधारणपणे अर्धा दिवसाची सफर या सेपाहीजाला वाईल्डलाईफ सँच्युरीमध्ये निश्चितपणे तुम्ही घेऊ शकता. उनाकोटी हिल हे अगरतल्यापासून एक 55 ते 56 किलोमीटरवरती असलेलं एक पवित्र स्थळ. उनाकोटी म्हणजे की ज्या वेळेला कैलास पर्वतावरून शंकर आणि त्यांच्या सोबत असलेले सर्व देवदेवता काशीला यायला जेव्हा निघाले त्यावेळेला त्यांनी त्रिपुरामधील या उनाकोटी या जागेमध्ये एक रात्रीचं वास्तव्य केलं. ज्या वेळेला ते इथे आले त्यावेळेला शंकर देवांनी इतर त्यांच्यासोबत असलेल्या सर्व देवतांना सांगितलं की आपल्याला उद्या सकाळी सूर्योदयाच्या आधी इथून निघायचंय. सगळे तयार झाले आणि एक विश्रांती करायची म्हणून तिथे त्यांनी मुक्काम केला. पण ज्या वेळेला शंकर देव तिथून निघाले त्यावेळेला कोणीही सूर्योदयाच्या आधी उठलं नाही. ते तिथे झोपून राहिले. म्हणून शंकर देवानी त्या सगळ्या देवदेवतांना शाप दिला, तुम्ही इथेच चिकटून राहाल, तुम्ही इथून कधीही हलणार नाहीत, आणि स्वतः काशीला निघून गेले. तर तिथे गेल्यावरती तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याच देवदेवतांची दगडांमध्ये असलेली बरीच शिल्प आपल्याला या उनाकोटी हिलमध्ये बघायला मिळतात. आत्ताची तुम्हाला मी छोटीशी कथा सांगितली ती आख्यायिका आहे. त्रिपुराच्या, जसं मगाशी मी सांगितलं की उदयपूर नावाचं एक छोटंसं गाव आहे. तर सेपाहीजाला ही जी वाईल्डलाईफ सँच्युरी जी आहे ते अगरतलावरून जर आपण उदयपूरला जायला निघालो तर मधल्या परिसरात जे आपल्याला अभयारण्य लागतं, जे कुठली फॉरेस्ट लागते, ते सेपाहीजालाची वाईल्डलाईफ सँच्युरी आहे. ती साधारणपणे 25 किलोमीटर लांब अशी ती पसरलेली आहे. म्हणजे साधारणपणे 18 स्क्वेअर मीटर अशी ती पसरलेली आहे. शेवटाकडे येता त्रिपुरामध्ये एकूण 19 आदिवासी जाती आहेत. त्यातल्या काही आदिवासी म्हणजे त्रिपुरी, ओरांग, रियांग, जमातिया, चकमा, उचाई अशी वेगवेगळ्या प्रकारची 19 आदिवासी जाती आपण या त्रिपुरामध्ये बघतो. त्रिपुरामध्ये लोकांचं खाद्य कुठलं आहे तर पाण्याजवळचा प्रदेश, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तशाच प्रकारे इथे मासे हे यांचं प्रमुख खाद्य आणि राईस हे त्यांचं मुख्य खाद्य. पण सोबत ते बांबू मुया म्हणजे बांबूची कोंब
चटणी किंवा लोणचं ते बनवून खातात, त्याला मुया असं म्हणतात. ईशान्य भारतामध्ये बांबूची लागवड खूप आहे, त्यामुळे बांबूपासून बनवलेले वेगवेगळे गोष्टी इथले लोक हे खातात. तसं आपण आपल्याकडे दिवाळी साजरी करतो तशीही इथे मोठ्या स्वरूपात दिवाळी साजरी होते. त्याचबरोबर उनाकोटी फेस्टिवल आहे, गंगाजला फेस्टिवल आहे आणि नीरमहल फेस्टिवल सुद्धा इथे एक विशेष आहे. जसं मगाशी सांगितलं की नीरमहलला बरेच कल्चरल ॲक्टिव्हिटीज होतात, तसं या फेस्टिवलच्या दरम्यान तिथे नाटक, डान्स, इतरही वेगवेगळे कार्यक्रम या नीरमहलमध्ये होतात. तर अशी ही त्रिपुरा राज्याची छोटीशी ओळख तुम्हाला मी करून दिली. आवडली का तुम्हाला? मला जरूर सांगा, कमेंट करा आणि नचिकेता कार्यक्रम बघायला विसरू नका. धन्यवाद. कशी वाटली त्रिपुराची माहिती? आवडली ना? बरं, मला आता असं सांगा की आपल्या भारत देशाच्या झेंड्यातील रंग तुम्हाला माहीत आहेत ना? तर त्या रंगांचे महत्त्व काय आहे हे तुम्ही आम्हाला ऑडिओ किंवा व्हिडिओ करून पाठवा. बरोबर ओळखलत, हा तुमचा टास्क आहे. मग आता लवकरात लवकर हा टास्क पूर्ण करण्याचा प्रयत्न करा व स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर पाठवा. मग आत्तापासून सुरू करणार ना माहिती जमवायला? आता सर्वांनी ताठ बसायचे आहे, डोळे बंद करायचे आहेत. आपण शांतीमंत्र म्हणणार आहोत व तो म्हणून झाला की आपला कार्यक्रम संपेल. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.